कैलासवासी भास्करांना गामणे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा। या स्पर्धेत आजचा चौथा दिवस। आज आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये मनोज बेहलेकर सर असतील, त्यांचं इथे शुभागमन होते। आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आणि या टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज म्हणजे चंद्रकांत शेटे सर, चंदू सर आज ते ही समालोचन कक्षाला जॉईन करतील। इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळेल पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ज्याच्याबद्दल इथे खूप बोललं जातं, या सिडको परिसराला बिलॉंग करतो आणि तो आलाय सिडकोचा वंडर बॉय। सिडकोचा वंडर बॉय म्हणून ज्याला संबोधलं जातं भूषण, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अराफ स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरता शेख तो आलाय आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर भूषण ओपन करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील। सकाळच्या पहिल्या सत्रातील पहिली मॅच आज दोन टीम कोण क्वालिफाय होईल आणि सुपर 8 मध्ये 8 संघ ते मग निश्चित होतील। भूषण पहिला बॉल करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय। पहिला चेंडू इथे मात्र पहिलाच बॉल कट केलाय। क्षेत्ररक्षक आहे तिथे गलीच्या जवळपास, जोपर्यंत तिथे रोशननं बॉलला फील्ड केलं, एक रन जिथे धावफलकावर जोडली गेली, तो आलाय आणि पहिला बॉल त्यांना अगदी योग्य टप्प्यावर टाकलाय। पुढचा बॉल भूषण, यावेळेस बॅटची कडा तिथे बिहाइंड विकेट गेलाय, जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलाय सुरेश राजपूत। रोशन आणि भूषण यांच्या प्रत्येक विकेट करता 300 रुपयाचे कॅश प्राइज असेल दीपक मिश्रा यांच्या माध्यमातून। गौरव 2 बॉल झाले, एक मिनिट थांबा, बॉल डिलिव्हर नका करू, 1 मिनिट थांबा, तू क्लिअर करून घे। पहिला आराफ खेळला भूषण मॅचला सुरुवात करायची आहे। पुण्याच एकदा मॅच कडे आपण इथे वळतोय। अराफ स्ट्रायकर एंडकडे आहे। 2 चेंडूचा खेळ झालाय, दोन्ही धावसंख्या धावफलकावर आहे। प्रत्येक दिवस या स्पर्धेचा वेगळा राहिलाय। या स्पर्धेमध्ये 147 धावा, तीही तुटपुंजी वाटू लागले। 4 चेंडू राखून त्या 147 धावफलकावर लागल्या। यावेळेस वाह, लाजवाब, काबिल तारीफ स्ट्रोक सकाळच्या पहिल्या सत्रात इथे आपली अदाकारी मैदानाच्या आतमधून दाखवत असताना स्विच हिट तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय। षटकार पाहायला मिळाला, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि भूषणच्या विरोधामध्ये हा रिव्हर्स पाहायला मिळाला। भूषण आणि रोशन या दोघांनीही जर विकेट हॅट्रिक घेतली तर या स्पर्धेचे आयोजक स्वप्नीलजी गामणे यांच्याकडनं 2100 रुपयाचे कॅश प्राइज आहे। यावेळेस मात्र फटका फसलाय, झेल महत्वाचा आहे, कॅच कॅरी होईल का? हो झालाय। इथे भूषणला एक मोठी विकेट मिळाली आहे। या डावातला महत्वाचा बॅटर आयकॉन खेळाडू अराफ शेख, ज्याला माघारी परतवलंय। फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागला एबी सामर्थ्याला। अराफ बाद।
दीपकजी मिश्रा यांच्याकडनं 300 रुपयाचे कॅश प्राइज असेल या विकेट करता. अगदी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जेही प्रेक्षक या मैदानावर येतील, आपण झेल जर टिपला, षटकाराला झेल मध्ये जर कन्वर्ट केलं तर आमचे मुंजा भाऊ जे मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज, दोन हाताने जर झेल टिपला तर 100 रुपये आणि एका हाताने जर टिपला तर 200 रुपये कॅश प्राइज असेल. मुंजा भाऊ शेळके यांच्या माध्यमातून आणि गणेश मोबाईल यांच्या माध्यमातून एक हेडफोन, एक झेल घेतला. या आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. जो रिव्हर्स षटकार आराफनं खेचला होता त्यावर झेल टिपला आणि त्या प्रेक्षकाला आपण तिथे पारितोषिक वितरित करणार आहोत. भूषणनं पहिली विकेट मिळवली आहे, आराफला बाद केलंय. त्यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉल मध्ये ते प्रॉपर कनेक्शन नाहीये, साईडच्या अंगाला लागला बॉल आणि एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली. ज्या एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 9 धावसंख्या, एक विकेटच्या पतनानंतर 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. मनोज पवार जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र हा बॉल कव्हर मध्ये उडवलाय, संधी नाहीये कुठल्याही क्षेत्ररक्षकाला, बॉल जाईल सरळ. पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषा पार. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13ला एक विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ एक विकेटच्या पतनानंतर दाफलकावर 13 रन्स. ओव्हर नंबर 2 परिवर्तन झालंय. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता मला वाटतं रोशन महाले गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना विकेट करता नितीन घुगे यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. रोशन महाले जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या येत असताना या आर्या प्रीमियर लीग च्या आयोजन समितीचा एक हिस्सा आहेत रोशन महाले. अगदी भूषण असेल, रोशन असेल, हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत जे आर्या प्रीमियर लीगचा जो कमिटी आहे, आर्या प्रीमियर लीगच्या कमिटीचा एक हिस्सा आहे. रोशन पहिला बॉल, इथे चांगली गोलंदाजी आहे, वेग तेवढासा नाहीये मात्र टप्पा चांगला आहे, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलाय आणि तिथे फलंदाजाला काहीतरी अतिरिक्त करायला भाग पाडलाय. सलग 3 डॉट टाकले तरीही 1100 रुपये आहेत नितीन शेठ घुगे यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फुलटॉस होता, ज्याला फ्री वेव्हरनं राईट देण्याचा प्रयत्न तर जरूर केला मात्र लेगबाईचा इशारा आलाय, म्हणजे बॅटला लागला नव्हता हा बॉल. तिथे धावसंख्या 14 आहे. रोशन चांगली गोलंदाजी करतोय. भूषण स्ट्रायकर एंडकडे आहे जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळालाय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल रोशनच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे पाहायला मिळाला आणि सलगचा तिसरा डॉट आलाय. 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल नितीन शेठ घुगे यांच्या माध्यमातून, कारण सलग 3 डॉट करता 1100 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि इथे नितीन शेठ घुगे आणि रोशन अगदी बालवाडी पासूनचे मित्र आहेत आणि ते त्यांच्याकरता पारितोषिक लावतायत. वा काय गोलंदाजी होतीये, काय गोलंदाजी होतीये, दर्जेदार. अगदी कुठेही जास्तीची संधी दिली जात नाही मोठा फटका खेळण्याकरता आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर रोखलं गेलंय, बंदिस्त केलं गेलंय, शांत ठेवलं गेलंय.
यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिलाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि यावेळेस त्याच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय. रोखलं गेलंय रोशनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलरले तिथे वेस्ट वेपन काय गोलंदाजी करतोय. या विकेटला पोषक आणि पूरक गोलंदाजी करतोय, कारण इथे बॅट अँड बॉलचं कनेक्शन झाल्यानंतर मग त्यावर षटकार चौकार फिक्स आहे. आणि तिथे खालच्या लाईनची जी गोलंदाजी आहे ती केव्हाही कारगिर साबित होऊ शकते. आणि त्याच अनुषंगानं रोशननं मागचा 3 दिवस किंवा ह्या मैदानावर जेवढ्या स्पर्धा झाल्यात त्या अगदी जवळून पाहिल्यात आणि त्यामुळे ठाऊक आहे त्याला इथे गोलंदाजी कशी करावी आणि कुठे करावी. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ, त्याच्या अंती धावफलकावर 19 आहे. या मैदानावर फक्त म्हणावं लागेल सुरुवात थोडीशी शांत आहे. मॅन्डेटरीची 2 षटकं, या मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणाऱ्या पहिल्या 2 षटकांमध्ये तेवढ्याशा रन्स ज्या धावफलकावर लागलेल्या नाही आहेत. मात्र 6 षटकं अजूनही बाकी आहेत, ज्यामध्ये विध्वंसक, विस्फोटक आणि बेखौफ अंदाजामध्ये जर बॅटिंग केली तर निश्चित एक चांगली टोटल ती धावफलकावर लागू शकते. कारण इथे जर आपण पाहिलं तर ॲज अ आयकॉन रणजित फराटे तो टीम मध्ये आहे, त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगली टोटल उभी करावी लागेल. नाशिकचा बाहुबली तो मैदानाच्या आतमध्ये बापू खडताळे, त्यामुळे एक चांगली टोटल ती धावफलकावर उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सगळ्यात हायस्ट बीट लागली होती नाशिक करता बापू खडताळे यांना, आणि ते बापू मैदानामध्ये आहेत, त्यामुळे एक चांगली टोटल तीच धावफलकावर उभी करावी लागेल. पुढचा बॉल भूषण, ज्याबद्दल नेहमी म्हटलं जातं सिडकोचा वंडर बॉय आहे, आणि तो आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. स्टेन यावेळेस मात्र हा बॉल तिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या 20 ऑन बोर्ड, 20 धावा धावफलकावर आहेत. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 3चं प्रगतीपथावर आलंय. 2 बॅटर मनोज पवार आणि भूषण सोनू जो मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर मनोज पवार. यावेळेस मात्र खेचून मारलंय आणि फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या बॅनरला सलामी ठोकत बॉल सीमारेषा पार, षटकार. अप्रतिम स्ट्रोक तिथे आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. षटकारामध्ये परावर्तित केलं. स्टेनच्या विरोधामध्ये आक्रमण ते पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स क्षेत्ररक्षक घेतला या फटक्या करता. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. दुसरी करता आता आलेत. बघा हे चांगलं आहे. जो मनोज नॉन स्ट्राईक एंडकडे गेला ना तो थोडासा पुढे आला होता, तो रेडी होता. जर हलकीशी चूक होतीये तर मी 2 घेईन. आणि तिथे जर आपण पाहिलं तर त्या चुकीतनं 2 रन्स घेतल्या, ज्या 2च्या मदतीनं धावसंख्या 28 धावा. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 3चं ते सध्या प्रगतीपथावर आहे. 3 ओव्हर नंतर 28 लागलं. अजूनही यानंतर 5 षटकं बाकी आहेत, त्यामुळे चांगली फलंदाजी करता येऊ शकते इथनं. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर लॉंग ऑन मध्ये आहे. 1 रन तिथे कंप्लीट केली जाईल. एकानंतर शांत झालेले बॅटर्स ते पाहायला मिळत आहेत. चेंडूला अतिरिक्त उसळी आहे, त्यामुळे कुठे फेकावा याचाही अंदाज तुम्हाला ठेवावा लागेल. एकतर तो डिरेक्टली गोलंदाजाच्या हातामध्ये आला पाहिजे किंवा त्यापासून थोडासा दूर टप्पा फेकत त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. अगदी समोर टप्पा पडला तर मग तो उचलणं, कॅरी करणं ते कठीण जाईल. 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 29 लागल्यात. यावेळेस मात्र कव्हर मध्ये उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं आणि तिथे झेल सुटलाय. 1 रन कंप्लीट केली. दुसरी करता वेगाने येत असताना 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. कव्हर मध्ये खेळला होता. एक्स्ट्रा कव्हर चा जो क्षेत्ररक्षक आहे तो तिथपर्यंत झेपावण्याचा प्रयत्न केला, मात्र झेल अखेरीस सुटला त्याच्याकडनं. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जेही प्रेक्षक उभे आहेत आपण तिथं बाजूला व्हायचं. पोलीस भरतीचं जे प्रॅक्टिस करणारे आहेत, अग्निपंख चे जी काही मुलं आहेत तिथनं बाजूला व्हायचं. काळ्या पडद्याच्या तिथनं थोडंसं बाजूला व्हा. ब्लॅक स्क्रीनच्या समोरनं बाजूला व्हा.
पुढचा बॉल फुलटॉस होता आणि त्याला उडवून फेकून दिलंय गावकॉर्नच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. आर्या प्रीमियर लीगचा दमदार षटकार 6. शिवशंकर शंभू. तर शिवशंकर शंभूला आपण वंदन करू, या विश्वाचा निर्माता. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आयकॉन खेळाडू राहुल बघेल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना राहुल बघेल जो आयकॉन आहे एमपी ला बिलॉंग करतो, मध्य प्रदेश मधनं हा खेळाडू येतो आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक चांगला खेळाडू म्हणून राहुल बघेलची ओळख आहे आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ऍज अ आयकॉन आपण गुजरात मधनं खेळाडू पाहिले, एमपी मधनं खेळाडू पाहतोय, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू पाहतोय. राहुल बघेल वाह, अप्रतिम बॉल गुडलेन स्पॉटवरनं फिरवलं, बाहेरच्या बाजूने काढत असताना विकेटच्या मागे नेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सदरीच धावा 3.2 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 37 ऑन बोर्ड. राहुल बघेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र त्याच्या विरोधात आक्रमण, पुल आणि बॉल झालाय गुल, गेलाय सीमा रेषा पार, षटकार. होणारी आई सप्तशृंगी माऊली तिचं ही गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय. सकाळचं सत्र आहे आणि जे आपले आराध्य दैवत आहेत त्यांचं पूजन डीजेच्या माध्यमातून होत आहे. यावेळेस मात्र कव्हर मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक रन ती दाफलकावर जोडली जाईल, डबल करता प्रयत्न होईल का मात्र रोखलं गेलं. अगदी प्रॉपर थ्रो आलाय, त्यामुळे एक वरच समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीने धावसंख्या 44, 3.4 षटकाचा खेळ झाला आणि त्यानंतर 44 रन्स दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे मागे, जोपर्यंत बॉलला फील्ड केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तोपर्यंत एक रन जी दाफलकावर जोडली गेली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, नेक्स्ट बोट टीम सज्ज राहायचे. दोन्ही कॅप्टन पहिल्या 8 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. आदित्य 11 आणि सोनावणे वॉरियर्स दोन्ही संघ आपल्याला सज्ज राहायचे. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला, सेमी हेलिकॉप्टर सरळ लँड झालाय मैदानाच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळलाय, दमदार स्ट्रोक, षटकार. आम्ही करतोय बदल, आपल्यासोबत जॉईंट होतील सन्माननीय मनोजजी बेहलेकर. ड्रिंक्स इंटरव्हल आहे, पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं.
कर्णधार भास्कर अण्णा दत्तात्रय गामणेसेम यांच्या स्मरणार्थ टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अगदी आपण पाहतोय आणि आर्या प्रीमियर लीग या आर्या प्रीमियर लीगचा असला दिवस क्रमांक 4 10 तारखेला या क्रिकेटच्या स्पर्धेची आपल्याला जी सुरुवात पाहायला मिळाली आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा असणारा दिवस क्रमांक 4 आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय त्यामध्ये जर अगदी आपण पाहिलं तर मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम आहे गोल्डी बॉयज संघमालक तिरुपती अण्णा ताटे यांच्या मालिकेचा संघ आहे या टीम मध्ये राहुल बघेल फ्रॉम मध्य प्रदेश त्यानंतर रणजित फराटे फ्रॉम शिरूर भूषण पाटील सोन्या गायकवाड अक्षय जराड या खेळाडूंची यादी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात एबी सामर्थ्य मालेगाव संघमालक आकाशदादा बेडसे या टीम मध्ये अरब शेख जो ऑल इंडिया आयकॉन आहेत ऑल इंडिया आयकॉन मयूर कारंडे फ्रॉम पुणे त्यानंतर नाशिक आयडॉल शेखर काशीद विश्वजित राजपूत आणि मनोज पवार छत्रपती संभाजीनगर हे सगळे खेळाडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय तर आयडॉल विश्वजित राजपूतच्या जागी आपण शुभम गीते याला निश्चितप्रमाणे जो पाहत आहोत स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला एबी सामर्थ्य मालेगाव या संघाची असणारी फलंदाजी अगदी आपण पाहतोय धनाजी महाले लागोपाठचा तिसरा डॉट जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय धनाजी महाले यांनी मात्र लागोपाठचे 3 डॉट बॉल टाकलेत 500 रुपयाचं प्राइज नितीन घुगे पाटील यांच्या माध्यमातून हे प्राइज निश्चितप्रमाणे असेल आणि 4था चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर जाताना पाहायला मिळालाय सीमारेषेला चेंडू मारतोय धडक चौकार आलाय यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळला क्षेत्ररक्षक दुर्वर चेंडूवरती पोहोचतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल दुसरीचा प्रयत्न आहे आणि उशिरा चेंडूची फिकी येताना पाहायला मिळते आणि या 2 धावसंख्येनंतर दापरकर धावसंख्या टोटल स्कोर असेल 64 5% या ठिकाणी संपलेले आहेत एक फलंदाज अरबच्या रूपाने जो बाद होताना पाहायला मिळालाय आणि सुरुवातीला फलंदाजी करत असताना दापरकर
वरती गेलेला आक्रमण अगदी आपण पाहिले 70 वरती धापलक 3 डॉट बॉल जरी आले तरी तर प्राइज निश्चितप्रमाणे मिळणार आहे. चेंडू हवेत आणि ओ जल सुटला. एक सोप्पा असं जीवनदान इथं अगदी आपण पाहतोय जी मिळालं गेलंय. सोप्पा झेल होता आणि तिथे मला वाटतं अंपायर काहीतरी जाऊन सांगतायत ये क्या कर दे आपने, कितनी बड़ी गलती कर दी आपने. दीपक मिश्रा यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं प्राइज. मित्रासाठी हे प्राइज सातत्याने अगदी आपण पाहतोय. मित्रासाठी अळली बक्षिसाची रक्कम अगदी आपल्याला पाहायला मिळते. इथे अक्षय जराड एस्टनच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारचं गॅदर करताना पाहायला मिळालाय. एक सिंगल येईल. सिंगलच्या रुपये धापलक 73 वरती आहे. 8 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 6वं चालू आहे. रोशन महाले याच्या रूपाने 6वं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये त्यांनी 3 चेंडूत आतापर्यंत रोशन महाले याच्यासाठी प्राइज या ठिकाणी आलेले आहे. खास करून गौरव पाटील यांच्या वतीने विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज. नितीनदादा घोगे यांच्या वतीने सुद्धा विकेटसाठी 1100चं प्राइज आहे. 2 चेंडू 2 विकेट. स्वप्नीलदादा गामणे पाटील या स्पर्धेचे आयोजक 2100चं प्राइज. इथे चेंडू हवेत. जेल होणार का आणि जेल झाला आणि झालाय सुंदर असा जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. ते मयूर कारंडे. मयूर कारंडे याला आपण पाहिलं डावकर याचा हा फलंदाज. इथे भूषणनी जी विकेट घेतली त्यासाठी विकेट जर घेतली आता तर इथे मात्र चेंडू हवेत होता परंतु मयूर आला आणि पहिला चेंडूवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार. बॅटिंग पॉवर प्ले 6 कंप्लीट झाल्या. धापलकाची धावसंख्या असेल ती आता एकूण 77 धावा. 2 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे आणि आता रोशन महाले याला एकूण 13 धावा खर्च होताना ज्या पाहिल्या मिळाल्या. त्याच्यामध्ये एक विकेट पण आली, एक डॉट बॉल आला, एक दुहेरी आली, एक एकेरी आली आणि एक षटकार एक चौकार. आपण जो पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवरती आपल्याला जो पाहायला मिळाला. शेवटची 2 षटके या ठिकाणी जे बाकी राहिलेले आहेत. यानंतरचा जो सामना आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा बंधनकारक आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स सोनोने वॉरियर्स आणि आदित्य 11 आपण तयारीमध्ये राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस हा करायचाच आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अगदी आपण पाहिला तर गोलंदाज आलाय रणजित फराटे. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया रणजित काय करमत करते मैदानाच्या आत. 8 षटकांचा सामना. पहिले 2 सामने आपण 8 षटकांचे घेत असतो. त्यानंतर वेळेनुसार अगदी आपण थोडेफार ओव्हर कमी करताना आपल्याला पाहायला मिळाले गेले 3 दिवसांमध्ये. परंतु इतिहास या मैदानावरचा इतका भयानक आहे. 6 ओव्हरला 100 धावा होताना आम्ही पाहिल्यात.
8 ओव्हरला आम्ही 147 सुद्धा पाहिल्यात आणि त्या चेस पण झाल्यात. आणि ते दुःख फक्त आमच्या नानांनाच माहिती, म्हणजे अजून किती धावा बनवायला पाहिजे होत्या. इथे रणजितचा हा चेंडू खूप चांगला, समजू शकत नाही स्ट्राईकला असणारा फलंदाज अगदी आपण पाहतोय. म्हणून पवारला आपण पाहतोय 17 चेंडू खेळलाय, 36 वरती नाबाद आहे. मयूर कारंडे जो एक चेंडू खेळला एका चौकाराच्या मदतीने 4 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. धाप्रकादी धावसंख्या अगदी आपण पाहिली. सत्याहत्तर वरती धापला की 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा रणजित, यावेळेस परत एकदा रणजितचा हा चेंडू खूप चांगला होता आणि आणि फलंदाज इथे होईल धावबाद. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे या मॅच मध्ये स्लॉग मध्ये जेवढ्या धावा थांबवल्या जातील त्याचा फायदा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्कावरती परत येणार. रणजित, थोडीशी चर्चा होते पंचांबरोबर. चेंडू चेक केला जातोय, अर्थात चेंडू चांगला आहे, खेळण्यायोग्य आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. परंतु पाहण्याचा अधिकार फक्त पंचांना आहे. आणि त्याच यावेळेस
या षटकानंतर आपल्याला टॉस संपन्न करायचा आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आता इथून पुढे रेडी राहा, विनंती राहील आपल्याला. आलेल्या सर्वच अगदी प्रेक्षकांचं परत एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत आहे आणि अगदी आपण पाहतोय मॅच. चेक. खूप जबरदस्त या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते, शांत असं वातावरण. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला, कारण वातावरण तेव्हाच अशांत होईल ज्यावेळेस मोठमोठे फटके येतील. आणि या मोठमोठ्या फटक्यांसाठी आता या दोन्ही फलंदाजांना आक्रमणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. म्हणजे एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये असणारा मयूर कारंडेला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने त्याच्या जोडीला अगदी आपण पाहिलं तर शुभम गीतेला आपण निश्चितप्रमाणे पाहत आहोत. शुभम गीते आणि मयूर कारंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळेल. आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज धनाजी महाले याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि धनाजी महालेचे एक षटक आपण पाहिले, त्यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या. 3 डॉट बॉल धनाजी महालेने टाकले होते, म्हणून मित्राच्या वतीने नितीन दादा घुगे पाटील यांच्या वतीने बक्षिसाची रक्कम सुद्धा आली होती 500 रुपये. इथे धनाजी महाले या षटकात काय क्रमांक करते आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यावरती भारी ठरला जाईल मयूर कारंडे, हे पाहिलं खूप मजा आहे. हेलिकॉप्टर शॉट, चेंडू पोहोचला जाईल कव्हरला, क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं 1 धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला आणि फिकी थोडीशी उशीर आहे असं दिक्साक्षाने घेतलेल्या या तब्बल 2 धावा. आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल तो असेल आता संघाने गाठली 90 धावा. AB समर्थ मालेगाव. AB सामर्थ्य मालेगाव या संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 90 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नुकतं ज्यांचं आगमन होतंय आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, ज्यांच्या आवाजाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या आवाजाच्या जादूने कित्येक स्पर्धेंना 4 चांद लावण्याचं कामकाज केलेलं आहे. मुंबई भूषण हा किताब, सुंदर भूषण हा किताब आदरणीय चंद्रकांत शेटे अर्थातच चंदू सरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आर्या प्रीमियर लीगच्या वतीने, त्याबरोबर विशाल भाऊ पट्टे बहादूर मित्र परिवार आणि स्वप्नीलदादा कांबणे मित्र परिवाराच्या वतीने, आर्या परिवाराच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळेल धावसंख्या 91. अजून 4 चेंडू जे बाकी राहतील या डावातले, हे 4 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. काही लोक स्वप्न पाहतात ना, या स्वप्न पाहणाऱ्यांच्या यादीमध्ये AB सामर्थ्य यांनी मात्र एक स्वप्न पाहिले, काय 8 षटकात कमसे कम 100+. हे स्वप्न त्यांचं आहे. हे स्वप्न ते आता पूर्ण होणार आहे की नाही हे पाहायला मजा येणार आहे. हेलिकॉप्टर शॉट, कहा रुकेगी गेंद, जिसमें जाता दम, नाम है शुभम चेरन. इथे चेंडू हवेत होता, तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचला गेला होता. त्या दरम्यान एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 98. FM चॅनल आलाय आता, म्हणजे पूर्वीच्या काळी 101 विविध भारती असायची, त्याच्यानंतर रेडिओ मिरची आली. 98.3 म्हणजे 98 स्कोर वरती 3 विकेट आतापर्यंत आहेत. बिग हिट केलाय मयूरच्या बॅट मधून, लंगलला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन.
बाकी राहिलेलं आहे. परत एकदा आपण पाहिलंय चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 2 धावा तर मिळत आहेत आणि इथे दुसरी धाव घेत असताना मयूरची विकेट येताना पाहायला मिळाली आणि एक डाव या ठिकाणी संपला जाईल. इथे अगदी आपण पाहतोय फलंदाज रनआउटची शिकार होताना पाहायला मिळाला मयूर कारंडे. एक चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. भूषण पाटील याला आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव या दरम्यान जी मिळेल आणि टोटल स्कोर असेल आता 8 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 105 धावा. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 106 धावा. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सोनोने वॉरियर्स या संघाचा संघनायक आणि आदित्य 11 या संघाचा संघनायक. चला दोन्ही संघाचे संघनायक चला. आणि डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील. त्याच्यामुळे खेळाडूंच्या व्यतिरिक्त तिथे कुणी बसायचं नाही ही कडक सूचना आहे आपल्या ऑर्गनायझर टीमच्या वतीने. तर चला टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एका बाजूला पहिला डाव आणि निश्चितप्रमाणे अगदी संपताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि लाईनमध्ये टीम मैदानाच्या आतमध्ये येते, लाईनमध्ये टीम मैदानाच्या बाहेर जाते. दोन्ही टीमचे या ठिकाणी मनापासून कौतुक करत असताना टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉससाठी आपल्याबरोबर जोडले जात आहेत अक्षय पांडव सर. थँक्यू. टॉसकडे आपण जातो. एका बाजूनं टीम सोनावणे वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि आदित्य 11 या दोन टीम मध्ये इथे कॉइन स्पिन केलं जाईल. धनंजय आपल्याला मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. मुंजाभाऊ आणि या स्पर्धेच्या निमित्तानं या टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे चंद्रकांत शेटे सर, चंदू सर इथे जॉईन झालेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नील गामणे आपल्यासोबत आहेत. चला कॅप्टन सोनावणे वॉरियर्स, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपल्याला लगेचच टॉस करण्याकरता यायचं आहे. अन्यथा जे कॅप्टन इथे उपस्थित आहेत त्यांना टॉस विन म्हणून घोषित केलं जाईल. सोनावणे वॉरियर्सचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता यायचंय. प्रवीण भाऊ राजगिरे इथे येत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सोनावणे वॉरियर्सचे कॅप्टन धावत या, लवकर या. तेजस पिंपळसे जी कॅप्टन आहे, तेजस या लवकर. जे कॅप्टन आहेत एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू ज्यानं मागच्या काही स्पर्धांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खरंच प्रभावित केलंय असा हा युवा प्रतिभा संपन्न खेळाडू जो ॲज अ कॅप्टन इथे आपल्यासोबत जॉईंट होतोय. इथे कॉइन स्पिन केला जाईल. आणि इथे सोनावणे वॉरियर्स हा संघ नाणेफेक जिंकतोय. तेजस टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पहिले बॉलिंग करू आम्ही. पहिल्यांदा फिल्डिंग करायची. आज कोण आयकॉन म्हणून खेळाडू तुझ्या टीम मध्ये? किरण अंबाल आणि नेहल. शुभेच्छा असतील आपल्याला. कारण आत्ता झालाय त्यामुळे क्लिअर काय माहित नाहीये. टॉस हारलाय, वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली. या मैदानाचा एक उच्चांक राहिला 147. इथे 4 बॉल राखून चेस झालेत, त्यामुळे
काय मनसुबा आहे, कुठपर्यंत पोहोचावं लागेल? पहिल्यांदा बॅटिंग आली 120-130 रनपर्यंत. ॲज अ आयकॉन आज कुठले खेळाडू खेळतील? राजू पाटे आणि विशाल निकोट. शुभेच्छा असतील आपल्याला. तर इथे टॉस झालाय, टॉस जिंकून सोनाने वॉरियर्सनं निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. पहिला डाव या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो संपला गेलेला आहे आणि पहिला डाव संपल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 100 105 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहेत आणि 106 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे आणि इथे 106 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय ते ऐकण्यासाठी आपण नुकतं ज्यांचं आगमन झालंय आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी तर नाशिककर मंडळी आता आतुर झालेले आहेत. असा असणारा टेनिस क्रिकेट विषयातला एक गोड आवाज चंदू शेटे सर. या सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे नाशिक नगरीमध्ये. महाराष्ट्रातील थंड हवेसाठी देखील ओळखलं जाणारं आणि त्याचबरोबरीने महत्त्वाचं शहर, औद्योगिकदृष्ट्या, शेतीच्या दृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या आणि क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने देखील अगदी महत्त्वाचं असणार आहे नाशिक. नाशिक आज क्रिकेटच्या रंगात रंगून जात आहे. गेली 4 वर्ष आर्या प्रीमियर लीगने एक वेगळे उच्चांक या स्पर्धेमध्ये गाठले आणि सगळ्यांनाच खेळाविषयी आणि पाहावीशी वाटणारी स्पर्धा आज महत्त्वाचा दिवस आहे. पहिला बॉल वेगात टाकलाय आरफ. दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला सुशांत गायकवाड. पारनेर तालुक्यातील खेळाडू आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातील. नॉन स्ट्राईकला सेकंद खरताळे म्हणजे नाशिकचा सिक्सर किंग बापू. आणि गोलंदाजीसाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे आरफ शेख. हा बॉल बिग हिट केला जातोय, बॅटच्या रडार मध्ये केला, तिकडनं उचलला, परंतु तिकडे आहेत फिल्डर मिड विकेटच्या दिशेने, त्यांच्याच दिशेने जाईल. आरफ यांना यश मिळत आहे. मोठी विकेट आली आहे. सुशांत आउट. साठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे 106 धावांचा पाठलाग करायचा आणि मिळालेल्या माहितीनुसार 147चा सुद्धा पाठलाग झालाय. म्हणजे आणि आम्ही दरवर्षी या स्पर्धेशी जुडलो जातोय. या मैदानात काही होतं, 150चा पाठलाग सुद्धा होईल आणि 2 बॉलला 2 पण नाही होत इकडे. हा, आणि आमचे दोन्ही मित्र मंचावरच आहेत, 147 वाले सुद्धा आणि 2 वाले सुद्धा. परंतु दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. फक्त नाशिकच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला वेध लागतात. कोण आयकॉन आहे, कोण आयडॉल आहे, कोण लोकल प्लेयर आहे, या सगळ्याची उत्कंठा सगळीच या स्पर्धेच्या माध्यमातून असते. नाशिक केंद्रस्थानी आहे आणि सगळ्या तालुक्यांमध्ये चर्चा आहे. आपल्या तालुक्यातून कोण खेळत आहे, कोण आयकॉन आहे, कोण आयडॉल आहे, याची चर्चा सातत्याने होते. आणि प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर या सगळ्या बाबी आल्याच. मजा येते प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यासाठी, पाहण्यासाठी. सगळ्यांनी विविध संघ, विविध गावातील, शहरातील, तालुक्यातील खेळाडूंचं एकत्रीकरण केलं जातं या प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये आणि कॉम्बिनेशन झाल्यानंतरच टीम विजयी होते. रिवर्सचा प्रयत्न या ठिकाणी केला खरा, परंतु फटका प्रॉपर नाही खेळला. हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता, डेंजर झोनला होते मात्र त्या ठिकाणी रणजित फराटे
तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावा लेग बायच्या स्वरूपातील आहेत, पंचांनी कळवलंय. धावसंख्या आता सुरुवात झाली आहे, धावसंख्येचं अभियान सुरू झालंय. 106 धावा म्हटलं तर सोपी गोष्ट नाहीये, परंतु अवघड सुद्धा नाहीये. सिमेंटचा प्लॉट आहे ज्यावर पिचिंग केली जाते. त्याचबरोबर आउटफील्ड एवढी फास्ट आहे की एकदा की बॉल फिल्डर पासून पास झाला तर तो सीमारेषेच्या पलीकडे जाईल, एवढी फास्ट आउटफील्ड देखील पाहायला मिळते. आणि नाशिकचं हे छत्रपती संभाजीराजे क्रीडा नगरी नाशिकचं सिडको मैदान तेवढंच प्रसिद्ध आहे. या मैदानाला क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाला मध्ये भर घातली ते आर्या प्रीमियर लीगने. जास्त शफल झाले होते, चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एक आले पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावातून, तर एक आलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरातून. बदलापूर गाव या गावला बिलॉंग करतात. आरफ शेख तेच मात्र गोलंदाजीसाठी आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आरफ. हाई बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. तिकडनं फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु जसा इरादा पाहिला शफल होत आहेत, बॉलला थोडंसं आणखी बाहेर टाकलं, थोडंसं खाली राहिला हा बॉल, त्याच्यामुळे शक्य नाही झालं. परंतु 360 बॅटिंग ही रणजित फराटे यांची ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूला आरफ ही देखील काही कमी नाहीये. पहा, ह्या सगळ्या खेळाडूंमध्ये सुद्धा खूप सारं टॅलेंट आहे. यावेळेला खेचलाय बॉल, लांबून खेचण्याचा प्रयत्न झाला आणि आरफ या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून मी एबी सामर्थ्यामध्ये का आहे दाखवून देत आहेत. आणखीन एक आयकॉन माघारी पाठवलेला आहे. रणजित फराटे आउट. आहेत आणि पहिल्या ओव्हरसाठी आरफ यांना आणणं किती फायदेशीर राहिलंय मित्र हो. या सगळ्या 2 धावा देऊन 2 विकेट या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या खेळाडूंमध्ये सुद्धा खूप सारे टॅलेंट आहे आणि आपण सगळ्यांसाठी एखाद्या स्पर्धेमध्ये सिलेक्ट नाही झालात म्हणून नाराज होऊ नका. तुमच्यासाठी खूप काही आहे. माझ्या मते 2 महिन्यात काय येणारा हंगाम खूप मोठा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि मी तर म्हणेल या 2 महिन्यामध्ये एक गोष्ट होणार आहे, महाराष्ट्राला नवीन नवीन स्टार मिळणार आहेत आणि हे स्टार येणारा काळ गाजवणार आहेत, हे कोणी विसरू नका. आणि मी आजच ग्वाही देतो. आणि त्याच्यामुळे आता क्रिकेट खूप विस्तारलंय आणि जे इकडेही जे आहेत त्यांनाही एकही दिवस फ्री नाहीयेत. एवढ्या स्पर्धा सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणावर. येस, येणाऱ्या कालावधीमध्ये विशाल भाऊंच्या माध्यमातून सिडको प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे. आपण पाहत आहोत कैलासवासी भास्कर अण्णा दत्तात्रय गामणे यांच्या स्मरणार्थ असणारी आर्या प्रीमियर लीग. माझे मित्र स्वप्नीलजी गामणे असतील, त्याचबरोबर विशाल भाऊ पट्टे बहादूर असतील, यांचं हे भव्य दिव्य आयोजन. बॅकफुटला गेले, स्ट्रोकला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न श्रीकांत त्या ठिकाणी करतायत. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. श्रीकांत म्हटलं तर RCC नाशिक आठवते आणि मग मला घनसोलीची अंकल यांची स्पर्धा आठवते. त्याचबरोबर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आठवत आहेत. एक हाती फलंदाजी करून भल्या भल्या संघांना पराभूत करण्याचं काम याच बापूने केलं कित्येकदा. आज इकडे ते पाहायला मिळत आहे. समालोचन कक्षात नाशिकची स्पर्धा म्हटलं तर आमच्या वाड्याचा गोड आवाज हक्काचा आहे आणि तेवढाच जबरदस्त समालोचन देखील करतात माहितीपूर्ण अक्षय पांडव सर आणि जुन्नर भूषण महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक मनोज बेल्लीकर सर देखील आज या स्पर्धेसाठी जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं आर्या प्रीमियर लीग. थंडीची चाहूल लागली की आम्हाला या स्पर्धेची देखील चाहूल लागते आणि नाशिकचे वेध लागतात. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न इकडे केला गेलाय आणि बॉलला सीमारेषच्या दिशेने पाठवलाय, जिकडे धावा मिळतील 4 चौकार. क्रिकेटमध्ये हार मानून चालत नाही, तुम्हाला खेळावं लागेल. याही वेळेला फटका पॉइंटच्या दिशेने आहे. रन घेण्याचा प्रयत्न
एक बॉल बल्ले त्या ठिकाणी होते, अडवलाय बॉल. जुने जाणते परंतु नावाजलेले खेळाडू आहेत आणि मालेगावचे एक जबरदस्त गोलंदाज देखील आहेत. 7 धावा धावफलकावर. दादू बोरसे मालेगावचं एक जबरदस्त नाव आहे गोलंदाजीतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वी देखील होतोय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. वर धावसंख्या पाठवली आहे. 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले परंतु राहुल बघेल मध्य प्रदेशचे खेळाडू आयकॉन म्हणून या स्पर्धेत खेळतायत. आपली छाप दाखवण्याचा तेही प्रयत्न करतायत. 106चा पाठलाग करायचा आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 13 रन झालेले आहेत. कोण आयकॉन आहे, कोण आयडॉल आहे, कोण लोकल प्लेयर आहे, या सगळ्या गोष्टीची चर्चा सर्व दूरपर्यंत सुरू आहे. प्रत्येक टीमची चर्चा सुरू आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे. चांगला बॉल थोडासा पुढे केला होता, वेगात केला होता, त्याला ऑन साईडला खेळलं. मिड ऑनचे फिल्डर आले तिकडे, अडवतायत तोपर्यंत 1 रन मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल ती म्हणजे 14 धावा धावफलकावर होते. 106चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला टीम AB सामर्थ्य मालेगाव पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते गोल्डी बॉईज. या टीमला आपण इकडे पाहतोय. नाशिक आणि नाशिकच्या क्रिकेटच्या देखील खूप साऱ्या असं दर्जेदार क्रिकेट नाशिकचं राहिलंय. नाशिकच्या खेळाडूंनी महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, जिंकल्यात. भारतभर त्यांचाही प्रवास राहिलाय. यावेळेला थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळालाच खरा, कारण टायमिंग ते नाही पाहायला मिळालं. पाठीमागे बॉल जाईल तोपर्यंत 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते आता ती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावर आहेत. तर रती महारथी इकडे दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. या क्रीडा नगरीच्या दिशेने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ते 15 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 6 ओव्हरमध्ये 91 करायचे आणि 6 ओव्हरमध्ये शेखर काशी देत आहेत. दरवर्षीप्रमाणे गौरव आमच्या बरोबरने पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत आणि ही बरीचशी नावं जी सातत्याने या कमिटी बरोबर आपल्याला पाहायला मिळतात. कमिटीज काय, नाशिकचं क्रिकेट जिकडे जिकडे असेल, आमचे मयूर मुंबई तर ज्या ज्या ठिकाणी नाशिकचे प्लेयर तिकडे मयूर पोहोचतात. मयूर गवळी, माफ करा. येस, मुंजाभाऊंची 40+ मॅच होती आणि नाशिकवरून जवळपास 10 लोक तिकडे मॅच पाहण्यासाठी आली होती. येस, मुंजाभाऊ फॅन क्लब देखील आहे ना इकडे. रामदास, आपलंही स्वागत. जबरदस्त मॅचच्या दिशेने एक वेगळा आयाम नाशिकच्या क्रिकेटला देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. आर्या प्रीमियर लीग. मालेगाव एक्सप्रेस शेखर, पहिला बॉल थोडासा पुढे टाकला होता, बॅटची कडा घेतली गेली आहे. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय. अजूनही लक्ष मोठंच आहे परंतु प्रयत्न करावे लागणार आहे. सिमेंटची खेळपट्टी आहे. या मैदानात कित्येक मॅचेस अशा झाल्या त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालंय, नव्हत्याचं होतं देखील झालेलं आहे. परंतु मालेगावच्या क्रिकेटला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र एक वेगळा आयाम देण्याचं काम या शेखर काशीद यांनी देखील केलेलं आहे. विशेष म्हणजे यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग खेळले आणि गाजवली सुद्धा. परंतु दुसऱ्या बाजूला राहुल बघेल एक अपेक्षा ठेवून मात्र मध्य प्रदेशातून इकडे दाखल झाले. त्यांनाही आज खेळावं लागेल. फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळले, लॉंग ऑफला पाठवलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. प्रीमियर लीग स्पर्धांची देखील एक वेगळी मजा असते. आमचं सिलेक्शन होईल की नाही, त्याचबरोबरीने आम्ही कोणत्या टीममध्ये जाऊ, आमचा आयकॉन कोण असेल, आमचा आयडॉल कोण असेल, हे सगळं झाल्यानंतर मला टीममध्ये घेतील का, आमचा हाफ कसा आहे, आमच्या टी शर्टचे कलर कोणते आहेत, या सगळ्या चर्चा होत असतात. ऑफ स्टंपच्या बाहेरून उचलला बॉल.
समोर जाईल तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. मयूर करंडे होते तिकडे. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे, म्हणजे संधी देत नाहीये. जे आरफने केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये दादूच्या माध्यमातून त्या गोष्टी होताना पाहायला मिळाल्या. काही रन आल्या, परंतु शेखर काशीद आलेच जसे, कारण त्यांच्याकडे या मैदानात खेळण्याचा अनुभव आहे, सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर देखील खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे ती गोलंदाजी या ठिकाणी शेखर यांच्याकडून देखील होते. लेदर बॉल क्रिकेटचंही प्रात्यक्षिक त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. लोकल आयकॉन म्हणून देखील खेळत आहेत. यावेळेला आई बॉल थोडासा पुढे राहिला, वेगातच होता परंतु त्याच्यामुळे लॉंग ऑनला खेळलाय. तिकडे 1 रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाहीये. दबाव थोडासा वाढवतायत गोल्डी बॉयज टीम. एका बाजूला पाहायला मिळते तिरुपती अण्णा ताटे यांच्या मालकीचा असणारा गोल्डी बॉयज संघ, दुसऱ्या बाजूला आकाशभाऊ बेडशे यांचा असणारा AB सामर्थ्य मालेगाव. यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी देखील अगदी सकाळच्या सत्रापासून गर्दी करायला सुरुवात केली या क्रीडा नगरीमध्ये. खेचलाय बॉल, हा थोडासा रडार मध्ये केला. बापू सिक्सर किंग आहेत नाशिकचे, त्यांच्याच बॅट मधून बॉल सीमा रेषा पार, षटकार. अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर बॉल सीमारेषच्या बाहेर फेकलाय. यावेळेला मनगटी फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. पायावर करण्याचा प्रयत्न, फ्लिक करतायत, स्क्वेअर लेगला बॉल जाईल, तिकडे 1 रन मिळणार आहे. पहिले काही चेंडू खूप चांगले आले, त्यानंतर एक षटकार आलाय आणि हे षटक 10 धावांचं राहिलं, कारण येस 11 धावांचं राहिलं. 26 धावा धावफलकावर होत आहेत आणि या मॅचला या ठिकाणी जिंकण्यासाठी अजूनही 5 ओव्हरमध्ये करायच्या आहेत त्या 80. अजूनही 80 करायच्यात. 5 ओव्हरचा खेळ बाकी, अशक्य नाहीये, बॅटिंग करावी लागेल. ही जोडी आता हळूहळू जमू लागलेली आहे. दादू यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय खरं, परंतु एक षटकार आलाय श्रीकांत यांच्या बॅट मधून. बापू करताळे येस, श्रीकांत करताळे. उसळी होती बॉलला, फटका फसलाय, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे कॅच सुटलेली आहे आणि ती सुद्धा श्रीकांत यांची सुटलेली आहे. याचा फायदा येणाऱ्या कालावधीमध्ये होईल का? कारण संधी कुणाला मिळते तर बापूला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. षटकार चौकाराची भाषा ज्यांची बॅट बोलते आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बापू काय आहेत, बापू काय करू शकतात. कारण एकच उदाहरण देईल, घनसोलीच्या मैदानात पुण्याच्या प्रतीक डिंगडॉंग संघाच्या विरुद्ध केलेली वादळी खेळी मला अजूनही आठवते. बापू, परंतु राहुल दुसऱ्या बाजूला फलंदाजांना अडचणीत आणण्याचं काम करत असतात. दोन्ही क्रिकेट, दोन्ही बाजूला चांगले क्रिकेट खेळणारे गोल्डी 11 एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर AB सामर्थ्य. चांगल्या टप्प्यावरचा बॉल, याचाच उल्लेख करत होतो मी. या दादू बोरसे यांचा चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतात. आता तर गुडलेन स्पॉटवर प्रॉपर चेंडू होता. फलंदाज डबल माइंड झाले आणि बॉलने उसळी देखील घेतली अतिरिक्त. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल, स्ट्रोकही खेळावे लागतील. खेचलाय बॉल समोरच्या दिशेने, टायमिंग पाहूया झालंय की नाही. मयूर आहेत तिकडे, त्यांच्याकडेच बॉल जाईल. दादू म्हणतायत एक संधी गेली म्हणून काय झालं, मी पुन्हा निर्माण केली. विकेट. आणि दादू बोरसे अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इकडे पेश केलाय आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी
कौतुक करावं लागेल त्यांचं. अक्षय जराड येत आहेत. नेवासाचे अक्षय जराड, कारण सलबतपूर नेवासा, कारण याही अगोदर त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली होती. तेच मैदानात येत आहेत. आज संधी मिळाली, संधीचं सोनं करावं लागेल. दादू बोरशे यांची चांगली गोलंदाजी, प्रत्येक बॉल विचारपूर्वक चांगल्या टप्प्यावर इकडे टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय त्यांच्याकडून. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजांना देखील या ठिकाणी कामगिरी करावी लागणार आहे. अक्षयला खेळावं लागेल आज. आणि साथीला जर पाहिलं तर बापू आहेत. आल्या आल्या पहिलाच बॉल पाठीमागे खेळलाय, सीमारेषेच्या जातोय, पार पार पार, षटकार. क्रिकेट म्हणतात याला, क्रिकेट म्हणतात. प्रत्येक बॉलवर वेगवेगळ्या घडामोडी या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट गेल्या म्हणून काय झालं 3, मी आहे ना हे या ठिकाणी सांगितले त्यांनी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. टीमचाही कॉन्फिडन्स वाढवलाय, स्वतःचाही वाढवलाय, बापूचाही वाढवलाय. पाहूया काय होईल या नंतरच्या काळात. ऑप्टमच्या बाहेर चेंडू होता. पंच व्हाईट बॉल घोषित करताय. थोडासा जास्त बाहेर होता त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलतंय. 34 वारी धाव संख्या जाईल. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 26 बॉल आणि 72. थोडीशी दूर चालली मॅच, परंतु संपलेली नाहीये. याही वेळेला ऑप्टमच्या बाहेरून खेचला हा बॉल. वा वा वा, हाही बॉल अगदी फ्लॅट गेलाय. सीमा रेषा पार, षटकार. आल्या आल्या जबरदस्त बॅटिंगला सुरुवात झाली. इकडे दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकला. 106च लक्ष आहे. आणखीन एक फॉलिंग स्वीप. इकडे फिल्डर आहेत, परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि हाही बॉल सीमारेषेच्या पार जातोय. वा वा वा.
चला तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आली आहे. चौकार आहे. चौकार चौकार. अक्षय जराडने गेल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये तिकडे आपल्या नावाची चर्चा करायला लावली आणि चर्चा त्याच वेळेला होते. मैदानात गेल्यानंतर तुम्ही परफॉर्मन्स कराल तर चर्चा होणार आहे. आणि ओव्हर जर पाहिलं तर 4 संपल्या, धावसंख्या झाली आहे 44. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 ओव्हर आणि मॅच जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. आणि जशी यानंतरच्या 4 ओव्हरला सुरुवात होईल, व्हॉइस ऑफ वाडा अक्षय पांडव सर ज्यांचा गोड आवाज यानंतर आपल्याला ऐकायला मिळेल. मित्रांनो, आपण पूर्वार्धाचा या आधीच्या 4 षटकांचा खेळ ज्यामध्ये आपण त्यांना ऐकलं. आता विजया करता येणाऱ्या 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हर्स मध्ये रन्स बनवायचे आहेत 62 होऊ शकतात. या मैदानावर या रन्स शक्य आहेत, कारण इथे 15ची सरासरी सहजतेनं अधोरेखित होत असताना आपण पाहिली आहे. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अराब शेख. चांगला बॉल पुढे खेळवण्याचा प्रयत्न करतो. या विकेटवर वाचण्याकरता सर्वोत्तम पर्याय जर काय असेल ना तर तो पुढे खेळणं, आणि इथे जर आपण पाहिलं तर पुढे खेळवण्याचा प्रयत्न होतोय. बॉल बापू खडताळे याच्या बॅटमधनं निसटत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अराब शेख नाशिक जिल्ह्याच्या जेवढ्या मोठ्या टुर्नामेंट होतात ना प्रत्येक ठिकाणी याचा आयकॉन हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला हुक केलाय आणि त्यावर 6 धावा बुक केलाय. बॉलला फेकून दिलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातनं सीमा रेषा पार षटकार.
तसाच खेळ बापूचा आहे. तिथे कुठेही कमी नाहीये. मैदानाच्या आतनं तो त्याची विध्वंसकता तशाच पद्धतीने दाखवतोय. इथे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल फुल्लर लेंथवर पुण्याच्या एकदा तो चेंडू हाताळत असताना पाहायला मिळालाय. अराब शेख एक चांगला गोलंदाज आहे. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला कंप्लीट झालाय. हे षटक खूप महत्वाचं आहे. अराबनं या ओव्हरमध्ये कमी धावा दिल्या तर मग या पुढच्या येणाऱ्या ओव्हर्समध्ये प्रति षटक जी सरासरी आहे ती वाढून जाईल. मात्र अराबच्या विरोधात जर 15-17 रन्स या ओव्हरमध्ये घेण्यामध्ये फलंदाजानं यश आलं तर मग ही मॅच तिथे बॅलन्स होऊन जाईल या पुढच्या ओव्हर्समध्ये. कारण या मैदानात 12 चेंडू 30-32 बनताना याआधी आपण खूप वेळा पाहिल्यात. त्यामुळे इथे त्या बनू शकतात. आणि बापू सारखा एक महत्वाचा बॅटर आहे. त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर अक्षय जराड जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी अक्षय जराड दर्जेदार बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतनं त्यानं आतापर्यंत 3च बॉल फेस केलेत आणि त्यावर मध्ये 16 धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. म्हणजे आल्या आल्या मैदानाच्या आतनं त्यानं षटकार चौकारांची आतिषबाजी केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये इक्बाल बल्ले ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे गोलंदाजीचं पारडं थोडंसं का होईना मात्र जड आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे कव्हरमध्ये खेळलाय. जमिनीशी खेळत चाललाय बॉल. तिथे क्षेत्ररक्षकाची खराब कामगिरी. हा बॉल अडवण्यालायक होता मात्र तिथे चुकी झाली आणि त्या चुकीचं भुगतान टीमला करावं लागेल. 4 चांगला कव्हर ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरचं क्षेत्र ते थोडंसं खाली होतं कारण या आधी क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्यावर होता. फुलटॉस होता त्याला हवेमध्ये उडवलंय. बॉलनं जेवढी उंची गाठली आहे तेवढीच लांबी दादूला प्रेक्षक बनवलंय आणि प्रेक्षकांना आनंद देणारा हा फटका मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉल सीमारेषा पार लॉंग लेगच्या क्षेत्रातनं आलेला हा धम्माका षटकार. तिथे पाहिले ना तर अक्षय जराड नाव नाही एक वादळ वाटू लागलंय. जे वादळ आता तसं तब्बल 17 चेंडूचा खेळ आहे आणि या 17 चेंडूत विजयाकरता जर इथनं आपण पाहिलं तर 40 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू आणि 40 धावा ज्या विजयाकरता राफलकावर जोडायच्या आहेत. आज जर आपण पाहिलं तर आमच्या समेत या टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वोत्तम आवाज म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं गेलं ते चंद्रकांत शेटे सर, चंदू सर इथे जॉईन झालेत. त्यानंतर जुन्नर भूषण भेल्लेकर सर तेही आज आपल्यासोबत जॉईन आहेत. पुढचा बॉल ऑफस्टम्पवरनं शफल होऊन तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय शेखर. फलंदाजाला रीड करतोय. तो ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होतोय. त्याचा स्ट्रॉंग झोन मधनं फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय ना तिथे त्याला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करतोय. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी याकरता शेखरला नेहमीच ओळखलं गेलंय की जो यॉर्कर लाईनचे चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो. आणि शेखरनं यावेळेस एक चांगला वाईड यॉर्करचा बॉल तिथे मैदानाच्या आतनं हाताळला गेला. हा पुण्याच्या एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर आहे त्यामुळे एक सिंगल मिळेल. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. थोडंसं रिलीफ देतोय शेखर यावेळेस. अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते आणि 67 ही धावसंख्या राफलकावर आहे. षटक क्रमांक 6 ते प्रगतीपथावर आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये रन्स त्या आतापर्यंत योग्यतेने आलेल्या नाहीये. बापू इज ऑन स्ट्राइकर इन. चांगला बॉल पुण्याच्या एकदा बापूच्या विरोधात. बापूला शांत करणारा हा बॉल विकेटच्या मागे गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघतोय. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा दिल्यात शेखरनं. चांगली गोलंदाजी केली आहे. या मॅच च्या दृष्टीनं अगदी महत्वाचं षटक ते सध्या आपल्याला इथे पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू ते शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे कव्हर मध्ये खेळलाय. पुण्याचे एकदा क्षेत्ररक्षक आहे. एकच मिळेल. वाह काय गोलंदाजी करतोय शेखर.
आतापर्यंत अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. 5 बॉल जर आपण पाहिले तर या 5 बॉल मध्ये त्यांना रन्स दिल्या त्या फक्त 3. विकेट जरी आली नसली तरी या मॅच मधलं सर्वात किफायती षटक जर कोणी टाकलंय तर नाव आहे शेखर काशीत. 5 बॉल मध्ये रन्स जर आपण पाहिलं तर फक्त 3 आले. चेंडूमध्ये मला वाटतं इथे थोडीशी खराबी वाटली, त्यामुळे पंचांनी दुसरा चेंडू मागवलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. आर्या प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. लीग फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा, मात्र या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर 2 आयडॉल म्हणून अगदी बाजूच्या जिल्ह्यातील दर्जेदार खेळाडू ज्यांचा समावेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ आयकॉन ऑल इंडिया मधनं खेळाडू, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर गुजरातमधनं किंवा राजस्थान असेल, MP असेल, जिथनं खेळाडू इथपर्यंत आले, ज्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. ISPL व्यतिरिक्त जे खेळाडू ज्यांच्यामध्ये खूप चांगली गुणवत्ता आहे त्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं संधी मिळाली. विशेषतः जर आपण काल जर पाहिलं तर प्रथमेश राठोड अगदी दर्जेदार खेळ करत असताना पाहायला मिळाला. त्यानंतर संदीप पवार हे एक नवं टॅलेंट काल उदयास आलं. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला, तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय, जस्ट शॉट, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 अखेरच्या चेंडूवर चौकार आलाय. आता येणारे बॉल शिल्लक राहिले तिथनं 12 आणि 12 मध्ये रन्स बनवायचे आहेत. प्रतिषटक 17, या सरासरीनं 34. करता 34 धावसंख्येची गरज, आणि या 34 धावसंख्येला रोखण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर वेगवान गोलंदाज म्हणून ज्यानं स्वतःची एक चांगली ओळख टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण केली आहे, इक्बाल बल्ले, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिलाच फुल टॉस होता, ज्याला कव्हर मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल जी राफल कव्हर जोडली जाईल, एकावरच समाधान मानावं लागेल, कारण अगदी योग्य थ्रो तिथे आलाय. तेवढंच चांगलं कलेक्शन आराफ कडनं होताना पाहायला मिळालंय. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि 73 धावा या राफल कव्हर लागल्या गेल्यात. इक्बाल बल्ले सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे बदल केलाय. यावेळेस जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेतलाय, मिड विकेट घेतलाय आणि फाईन लेग घेतलाय. अगदी डीप फाईन लेग मध्ये एक खेळाडू आहे. थोडंसं वेगळं क्षेत्ररक्षण सेटअप केलंय इक्बाल बल्ले. यावेळेस मात्र तिकडनं उडवण्याचा प्रयत्न दादू बोरसे, जो प्लॅन आखला होता त्या प्लॅन मध्ये विकेट आली आहे. आराफ शेखची तारीफ करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये सर्वांच्या विरोधात जाऊन त्याने बदल घेतला आणि क्षेत्ररक्षणामध्ये घेतलेला बदल त्यामुळे ही विकेट आली आहे. शॉर्ट फाईन लेग जो होता त्याला डीप मध्ये नेलं, स्क्वेअर लेगला बॅकवर्ड मध्ये आणलं आणि तिथे झेल झाला. ही महत्वाची विकेट. अक्षय जराड जो घातक साबित होत होता त्या अक्षय जराडला माघारी परतवलं. विकेटचं पतन, खेळाडू बाद. ती रिस्क घ्यावी लागते आणि तिथे सर्वजण नाही म्हणत असतानाही आराफ शेखनं रिस्क घेतली. फाईन लेग घेतला, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेतला, मिड विकेट घेतला, अगदी ते क्षेत्र पॅक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षेत्रातनं विकेट मिळवली.
तिथे अक्षय जराट जो महागडा साबित होता त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडला. इक्बाल बल्लेला विकेट आली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 33 रन. चांगला चेंडू आहे तिथे, बॅटची कडा चाललाय, मात्र चांगली फिल्डिंग. वा काय फिल्डिंग केली आहे तिथे. अखेरच्या क्षणी बॉल टर्न झाला. मला वाटतं छोटी छोटी जी दगड आहेत त्याला चेंडू लागला आणि टर्न झाला आणि डिरेक्टली हातामध्ये आला. आधी असं वाटलं होतं की बॉल लॉंग स्टॉप कडे जाईल, मात्र अचानक तो शॉट फाईन लेगच्या दरम्यान वळाला आणि तिथे चेंडूला फील्ड केलं गेलं. रन वाचली गेली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 74 ऑन बोर्ड, 74 धावा 4 विकेटच्या पतनानंतर. इक्बाल बल्ले जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, समोर बापू खडताळे, समवयस्क म्हणायला हरकत नाही, जे दोघं एकमेकाच्या विरोधामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस इक्बाल बल्लेचा हा बॉल बापूनं हवेमध्ये उडवला आहे. तिथे पुण्याच्या एकदा क्षेत्ररक्षणाकरता दादू बोरसे अगदी शरीरातनं चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं. त्यामध्ये चेंडूला स्टॉप केलं, रन वाचवल्या. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 75. आता मात्र मॅच थोडीशी कठीण होतीये कारण येणारे बॉल शिल्लक राहिलेत 8 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 31. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता सुरेश राजपूत ज्यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहताय. एक जुने जाणते खेळाडू ढबू या नावानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप जास्त ओळख मिळाली त्यांना. यावेळेचा बॉल तिथे बॅटच्या पट्ट्यातनं निसटत असताना विकेटच्या मागे गेलाय, डॉटच्या स्वरूपानं आलाय. मी म्हंटल ना स्लॉग ओव्हर मध्ये रनची गरज आहे आणि तिथे एक वेगवान गोलंदाज जो गोलंदाजी करण्याकरता येणार इक्बाल बल्ले अगदी बल्ले बल्ले करतोय आपल्या गोलंदाजीनं. फलंदाजांना रोखलंय, शांत केलंय, बंदिस्त केलंय. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करू देत नाहीये आणि तशा पद्धतीची संधीही देत नाहीये. यावेळेचा आणखी एक बॉल घेऊन देहस्टीला स्पर्श करतो. इथे आलाय डॉट. निर्धाव चेंडू बरोबर षटक समाप्त झालंय. यशस्वी षटकाची सांगता. 7 ओव्हरचा खेळ, त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 75. येणारे शेवटचे 6 बॉल आणि त्यामध्ये टोले जंग 5 षटकार ते खेळावे लागतील कारण 31 धावसंख्येची गरज आहे. ते शिल्लक राहिले तरी या 6 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 31 या धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर रमेश जाधव, आणखी एक वेगावर स्वार झालेला गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहताय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी रमेश जाधव यांच्या माध्यमातून केली जाईल. त्यावेळेस मात्र पहिलाच बॉल तिथे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन विसावेल. पहिल्या चेंडूवर इथे सफलता मिळाली आहे. बापू खडताळे या मॅच मधला सर्वात मोठा जो अडसर होता त्याला दूर केलंय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे एबी सामर्थ्य मालेगाव या टीमनं. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नाशिक मध्ये आपलं स्वागत आहे. नाशिक शहराची सर्वोत्तम स्पर्धा आर्या प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण सर्व एन्जॉय करताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर रमेश जाधव. यावेळेस मात्र चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. इथे आलाय डॉट. आता उरली आहे ती फक्त औपचारिकता कारण या मॅच वर रमेश जाधवनं चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर अगदी वेळेआधी कब्जा केलाय असं म्हणायला हरकत नाही कारण मोठ्या फटक्याची गरज होती आणि त्या मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय. यावेळेस मात्र फटका तर तिथे लॉंग ऑन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं मिळेल 1 धाव.
आणि एकेरी धावेनं काय फरक पडणार नाही, कारण या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि 3 चेंडू नंतर धावसंख्या 76 76 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र डबूच्या बॅटमधनं एक टोले जंग षटकार इथे खेचला गेलाय, बॉलला फेकलाय सरळ सीमारेषा पार षटकार. ती चेक केली जाईल. इट्स अ फेअर बॉल. 82 रन्स दाफलकावर आहेत. 5 विकेटच्या पतनानंतर 7.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू या डावातले ते शिल्लक आहे. ढबू स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र ढबूच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल गेलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. थोडासा उशीर झाला. या पद्धतीचे फटके सुरुवातीपासून मिडल ऑर्डर मध्ये जिथे रन्स बनत नव्हत्या तिथे हे फटके येणं गरजेचं होतं. 5व्या ओव्हरपर्यंत सर्व काही योग्य त्यानं सुरू होतं. मात्र 6व्या ओव्हरमध्ये जो बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारला गेला तिथे आलाय त्या फक्त 3 धावा. त्यानंतर मग खेळ पूर्णपणे बदलला. 6व्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या. 7व्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताना तिथे इक्बाल बल्लेनं रोख लावली आणि 8व्या ओव्हरमध्ये मग खूप जास्त धावा उरल्या आणि त्यामुळे मग रमेश जाधवनं अगदी चांगली गोलंदाजी करताना तिथे जर आपण पाहिलं तर रोखलं गेलंय. इथे होईल कॅच. विकेट मिळेल खेळाडू बाद.